स्टार्ट केली सांगतो हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता हे परशुराम सुधाकर देवरे यांच्या शेतामध्ये आपण आज आपल्याकडे शेतकरी आले 60 ते 70 किलोमीटर अंतरावरून धावड्याहून शेतकरी आले आणि त्यांना मकाचं पूर्ण जे आपण एकरी टार्गेट 100 क्विंटलसाठी जो नियोजन केले ते पण नियोजन आणि चायना पद्धतमध्ये आपण 67 क्विंटल काढले ते पण नियोजन, असे दोघी नियोजन दादांना बेसिक पासून सांगायचे पहिल्यापासून. आणि अशी शेतकरी आम्हाला फोन लावून विचारतात की आता खत कोणतं टाकू, आता पोंग्यात औषध कोणतं टाकू, आता स्प्रे कोणता मारू अळीसाठी, फ्युरी टाकू का नाही, आणि आपण झिंक टाकतो तर झिंक यूज करायचं का नाही करायचं. तर झिंकबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलणार आहे मित्रांनो. झिंकबद्दल हा खूप मोठा संभ्रम आहे, तोही बोलणार आहे. पण आज सगळ्या आपण ओळख करून घेऊ दादांची. दादा कुठून आले तुम्ही, नाव सांगा तुमचं. मेरा नाम साजिद सौदागर, धावड़ा, तालुका भोकरदन, ज़िला जालना। मैं वहाँ से आया भैया के वहाँ पे, भैया का वीडियो देखा मैंने कि 1 एकड़ का 67 क्विंटल का एवरेज बैठा। वो हिसाब से हम 60-65 किलोमीटर दूर से आए कि भैया को पूछ रहे कि भाई कैसा तुम्हारा नियोजन बताओ। तर आता आम्ही आपण सुरुवातीपासून स्टार्ट करूया. आपण ह्या ज्या नळ आहे, हे जे लेटर आहे आपलं, या 4 फुटाच्या अंतरावरच्या नळ आहे. आपण सुरुवातीला आधी बेड पाडले, बेड पाडल्यानंतर हे जे ड्रीप आहे आपलं, हे 1.25 फुटाचं ड्रीप आहे आणि आपण चायना पद्धतमध्ये लागवड करतोय. त्याच्यामुळे 1.25 फूट हे जे अंतर आहे आपलं, हे ड्रीप ते हे ड्रीप, मग ह्या ड्रीपच्या जवळ आपण 2 दाणे इकडनं टाकले, 2 दाणे इकडनं टाकले आणि पुढच्या ड्रीपजवळ 2 दाणे इकडनं आणि 2 दाणे इकडनं टाकले. मध्ये बेडवर सेंटरला नळी, बेडचं मधलं जे 2 रोपांचं जे अंतर आहे ते सुद्धा 1.25 फूट आणि असं जे अंतर आहे हे सुद्धा 1.25 फूट अंतर आहे. आता याच्यामध्ये जे झाडं बसलं आपले पारंपरिक जर झाडं म्हटले तर आपले 29, 25, 26 झाडं बसतात. पण याच्यामध्ये आपले 33,000 झाडं संख्या बसते. 33,000 चायना पद्धतमध्ये झाड संख्या बसते. आता विषय असा आहे, आपण बेड पाडले 1.25 बाय 1.25 आपण लागवड करणार आहे. आता विषय असा असतो बिजवायचा, म्हणजे आपण बियाणं कोणतं वापरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या एरियामध्ये चांगलं येणारं बियाणं कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता. चांगलं येणारं बियाणं तुमच्याकडे जे चांगलं येतं ते. आणि बियाणे लागवड केल्यानंतर सगळ्यात आधी त्याला सीड ट्रीटमेंट देतो आपण. आता जे आपण सीड ट्रीटमेंट देतो, तुम्ही म्हणाल ही दुकानदाराने काहीतरी धंदा चालू केला, पण तसं नाही. जवळजवळ 500 शेतकऱ्यांना आमच्याजवळून सीड ट्रीटमेंट नेलं. त्यांच्या आता या प्लॉटवर एकही स्प्रे झाला नाही, लष्करी अळीचा प्रादुर्भाव 0 आणि एकही खत डोस अजून याला झालेला नाही. आपण बेसल डोस टाकला होता, पण आपल्याला सीड ट्रीटमेंटचा अनुभव घ्यायचा होता. तो फॉर्म्युला वापरून आपल्याला नेमकं काय घडतं ते आपल्याला पाहायचं. त्याच्यामुळे आपण इथे बेसल डोस टाकलेला नाही. वास्तविक चायना पद्धतमध्ये आता पुढची स्टेज येते. आपण ज्या दिवशी आपण लागवड करतो शेतकरी मित्रांनो, त्या दिवशी 1.25 फुटावर लागवड आपली झाली की सगळ्यात पहिले जर चायना पद्धत असेल तर एकरी 2 DAP टाकायच्या. चायना पद्धत असेल तर एकरी 2 DAP टाकायच्या. जर तुमची पारंपरिक 8 इंचावर लागवड असेल तर एकरी एकच बॅग टाकायची. आता विषय, आपण जेव्हा लागवड केली तेव्हा बेसल डोस आधी टाकून दिला, नंतर लागवड केली आणि नंतर मग लागवड केल्यानंतर आपण त्याला पाणी सोडलं. आता पाणी सोडल्यानंतर एकदा तुमचा बेड पूर्ण ओला झाला की 6 ते 7 दिवस पाणी देऊ नका. आज 9 ते 10 शेतकरी आमचे मित्र असे की त्यांनी मका लावून दिली आणि मका एवढी झाली तरी त्यांचं मोटर बंद नाही. त्याच्यामुळे पूर्ण मका लाल होऊन गेली आणि त्यांच्यासाठी गरज आहे आता कॅल्शियम त्या मकावर फवारायची. आम्ही सांगतोय सर्व शेतकरी वर्गाला की आता कॅल्शियम घ्या. आता पुढचा विषय असा आहे, आपण बेसल डोस टाकून दिला. बेसल डोस टाकल्यानंतर जोपर्यंत तुमची मक्का ह्या हाईटपर्यंत येत नाही, 2, 2.25, 2.5 फुटापर्यंत येत नाही, तोपर्यंत सीड ट्रीटमेंट त्या बॉटलला तुम्ही बॉटल बियाला लावले असल्यामुळे तोपर्यंत तुम्हाला स्प्रे घ्यायचीही गरज नाही आणि दुसरं कोणतं खतही वापरायची गरज नाही. आता झाला पुढचा विषय, जोपर्यंत तुमची मक्का इथपर्यंत आली तेव्हा आपल्याला करणी आहे फ्युरीचा नाद सोडून द्यायचा. शेतकरी मित्रांनो, फ्युरी टाकून फक्त 24 घंट्यापुरता तो किडा मरून जाणार आहे, बाकी काहीच विषय नाही. एक आलिका घ्यायचं, आलिका 15 ml एका पंपाला आणि 10-26-26 ची एक बॉटल येते. लिक्विडमध्ये खत येतं NPK 10-26-26, ते एका पंपाला 70 ml घेऊन त्याच्यामध्ये आलिका 15 ते 20 ml टाकून डायरेक्ट पोंगा भरणी करायची. बिस्लरीच्या बाटलीने डायरेक्ट पोंगा भरणी करायची. पोंगा भरणी केल्यानंतर तुमची मका ह्या हाईटला येऊन जाते आणि ह्या हाईटला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या याच्यानुसार तुमची जमीन कशी आहे, काळीची आहे, लाल आहे, त्याच्यानुसार तुम्ही खालून बेसल डोस टाकल्यानंतर खत टाकायची, वरतून खत टाकायची मग गरज नाही. मग आपण डायरेक्ट वॉटर सोल्युबल खतं देतो आणि वॉटर सोल्युबल खतं दिल्यानंतर आता आपले जे आपण झिंक म्हणतो, आज रोजी म्हणजे कठीण भाग आहे, आज रोजी बरेच शेतकरी झिंक वापरता, म्हणजे दुकानदारही सांगता की तुम्ही झिंक वापरा. पण तुम्हाला सांगतो, झिंक म्हणजे फक्त माती. तुम्ही माती विकत आणताय दुकानातून. झिंक म्हणजे जर आपल्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर जर आपल्यापुढे डायरेक्ट गहू जर मांडला तर आपण खाऊ का? नाही खाऊ शकत आपण.
त्याच्याकरता त्याला चक्कीमध्ये नेऊन त्याला प्रोसेस करून ते तयार भुजून जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण खातो. तसं डायरेक्ट झिंक म्हणजे माती आहे, म्हणजे डायरेक्ट गहू आहे, डायरेक्ट मका कोणतंच पीक घेत नाही. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणतंच पीक डायरेक्ट झिंक घेत नाही. तुम्हाला जर झिंक मक्याला द्यायचं तर चिलिटेटच घ्यायचं. कधी तुम्हाला कोण कितीही जीव तोडून सांगितलं चिलिटेट, तर चिलिटेटच झिंक घ्यायचं, साधं झिंक घ्यायचं नाही. कारण चिलिटेट जेव्हा आपण झिंक देतो तेव्हा स्टंप असा तयार होतो. तेव्हा तुम्ही 67-68 क्विंटल मका तुमची या स्टंपमधून निघू शकते. आणि इतर खर्च करापेक्षा काहीच खर्च नाही, झिरो खर्चामध्ये काय खर्च नाही. चायनीज जर असली तर 2 DAP, एकदा पोंगा भरणी, नंतर थोडंसं काही लष्करी आहे वाटली तर साधा स्प्रे एक इमाम व्यक्तींचा, दुसरं काहीच नाही. मग याला जास्त खर्च लागत नाही. आणि एकदा स्टंप तयार झाला चायना पद्धतमध्ये, जसे घरामध्ये जेवढे सदस्य वाढले तेवढा स्वयंपाक करावा लागेल. त्या पटीत तुम्हाला 2 DAP बेसल डोस हा द्यावाच लागेल. नंतर आपल्याला पोंगा भरणी करावी लागेल. आता दादा विचारते काही राहिलेलं जर असेल तर ते विचारतील आपल्याला पुढचं. काही जर विषय राहिला असेल तुम्हाला विचारायचा तर तुम्ही अजून विचारू शकता. जो तुमने लिओसिन मारे तो उसका क्या है? हा शेतकरी मित्रांनो, जे आपण टार्गेट एकरी 100 क्विंटल मकामध्ये जो आपण लिओसिनचा स्प्रे आता घेतलाय, तिथे फोटोसनचा प्रॉब्लेम आला असता, म्हणजे सूर्यप्रकाश हा डायरेक्ट गेला नसता. त्याच्यामुळे आपण आता मका इथपर्यंत आली आहे, 4.5-5 फुटापर्यंत मका आली आहे. तिथे आपण लिओसिनचा स्प्रे घेतला. कारण का तिथे आपण एकरी टार्गेट 100 क्विंटल एका ठिकाणी 3 बिया लावलाय. त्याच्यामुळे जरा दाटी झाली, त्याला आता आपण स्टॉप केलंय. तरी सुद्धा जरी प्रॉब्लेम आला, त्याचा पुढचाही उपाय आमच्याकडे, तरी सुद्धा जरी प्रॉब्लेम आला समजा तर तेव्हाही आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून सांगू. अजून तर तुम्ही 100 क्विंटल टार्गेट एकरीसाठी अजून तुम्ही मका लावला नाही, पण ह्या मक्याला जे आम्ही ट्रीटमेंट करू ते पूर्ण डिटेल आम्ही तुम्हाला देऊ. आता लिओसिन करून आम्ही झाड स्टॉप केलंय, त्याचा स्टंप जाड झालाय. या 6 दिवसामध्ये स्टंप चांगला जाड झालाय. जेवढा स्टंप जाड तेवढं तुमचं उत्पन्न हमीचं येऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही त्या प्लॉटवर लिओसिन मारलंय. ह्या प्लॉटला तुम्हाला लिओसिनची गरज नाही सध्या तरी. आणि पुढे जर तुम्हाला दाटी वाटत असली तर 5 ते 5.5 फुटानंतर आल्यानंतर तुम्ही लिओसिन घेऊ शकता. और खत तुमने कितने बार डाले भैया इसको, जो तुम्हारा वो चाइना का बताया तुमने तो? और वो जो हमारा टारगेट है, वो टारगेट का हमने 2 बार खत डाला है. पहले एक जेरॉन और एक DAP बेसल डोज डाला है. अभी 10-26-26 एक गोनी डाला है अंदर घूम के. एकरी? अब एकरी एक अभी, और उसको अभी 10 दिन के बाद 60-20 का एक बेसल डोज नीचे का 4 किलो पर एकड़ को वाटर सोलबल देने का है. इसमें पोंगा भरनी जो करे तुमने, तो अलेका और कौन सा बोले तुमने? आली का और 10-26-26 दोनों मिला के? हाँ, दोनों मिला के. 26 लिक्विड में निकला क्या? लिक्विड में निकला. आपला टॉनिक है? हाँ नहीं, खत है, खत है ना? NPK खत है. अगर नैनो यूरिया 10-26 जैसा है ना? 10-26-26 अगर नहीं मिला तो 12-32-16 भी मिल गया. नहीं, हमारी तरफ नहीं है वो लिक्विड में है। पोंगा भरनी बोले तो पूरा झाड़ में कितने- के उसको ऐसा 5-6 ml एक पौधे में जाना चाहिए. 5-6 ml अगर एक पौधे में गया तो चला जाता. और ज्यादा गिरा तो कुछ नहीं, ज्यादा गिरा तो कुछ नहीं होता, कोई नुकसान नहीं। कोई नुकसान नहीं. सिर्फ आली का 15 ml डालने का. अगर ज्यादा हो गया तो उसको थोड़ा नुकसान होगा।